आता आमच्या समोर जे नटवर्य आहेत जे आमचे जुने कलावंत त्यांनी झाडीपट्टीची सुरुवात 1980 पासून चालू केली असे आमचे गुरुवर्य श्री सुनील भाऊ चटगुलवार गडचिरोली येथील। तर खूप खूप स्वागत सुनील सर आपलं। नमस्कार। सर्वात प्रथम तुमचं अभिनंदन, तुम्हाला हे पुरस्कार मिळाल्याबद्दल, सन्मानचिन्ह मिळाल्याबद्दल धन्यवाद। आणि सर्वप्रथम आमचा पहिला प्रश्न असा आहे की तुमचा झाडीचा प्रवास कसा राहिला? 1980 पासून त्या दशकातून आपण झाडीपट्टी रंगभूमीवर पदार्पण केलं आणि तेव्हापासून सातत्यानं सांस्कृतिक कलेमध्ये मग नकला असोत, कोणती एकांकिका असोत, एकपात्री अभिनय असो आणि नाटकं, बहुतांश 500च्या जवळपास मी नाटकं केलेले आहेत। आणि ते करत असताना पूर्वी दळणवळणाची साधनं नव्हती, तर काही ठिकाणी आम्हाला 10-10 किलोमीटर पायी जावं लागत होतं। जसं गडचिरोली पासून साखेरा, कारबाफा, चातगाव पर्यंत जाण्याची व्यवस्था होती, परंतु त्यानंतर मात्र कुठे जायचं झालं तर त्या जंगल झाडीतून म्हणजे एकटं रात्रीच्या वेळेस प्रवास करावा लागत होता। पायी प्रवास करून सुद्धा आम्ही त्या वेळेवर पोहोचत होतो। परंतु आज दळणवळणाची साधनं पूर्ण झालेली आहेत, तांत्रिक दृष्ट्या पूर्ण सोयी उपलब्ध झालेल्या आहेत। जसं साऊंड सर्व्हिस, आमच्याकडे फक्त एकच माईक राहत होता त्यावेळेस, आज जिकडे तिकडे माईकची व्यवस्था असते, लाइटिंगची व्यवस्था असते, लाईट इफेक्ट्स दिला जातो आणि त्यामुळे आजची नाटकं दर्जेदार व्हायला पाहिजे तेवढी दर्जेदार होत नाहीत, कारण कुठेतरी अश्लीलतेला वाव येत आहे। लेखकांनी डायलॉग लिहिताना कॉमेडी जर करायची असेल तर चांगल्या पद्धतीची कॉमेडी झालेली पाहिजे, चेहऱ्यावरील अभिनयाने कॉमेडी झालेली पाहिजे। जसं आत्ताच आपल्या गडचिरोलीमध्ये एक नाटक येऊन गेलं होतं, 2 घराचे गाव, आणि त्यामध्ये कलाकार जे होते काम करणारे अक्षरशः म्हणजे त्यांच्या विनोद हा त्यांच्या अभिनयातूनच दिसून येत होता। लवरगावची कंपनी होती नाट्यकला मंडळ, सदानंदजी बोरकर लेखक होते, त्या नाटकाचं खूप म्हणजे कौतुक केलं गडचिरोलीवासियांनी, पण तशी दर्जेदार नाटके आज आपल्याला बघावयास मिळत नाही, हे झाडीपट्टीच्या प्रेक्षकांचं दुर्दैव आहे। आणि या झाडीपट्टीमध्ये शासनाने जो हा उपक्रम राबवलेला आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून कलावंतांचा सत्कार, इथे कलावंतांना संधी देऊन त्यांची कला प्रदर्शित करण्याचं सुद्धा म्हणजे काम शासनामार्फत होत आहे। या बरोबरीने झाडीपट्टीच्या या 4 जिल्ह्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये जसं तालुका प्लेसेस आहेत, जिल्हा मुख्यालय आहेत, त्या ठिकाणी चांगलं नाट्यगृह उपलब्ध व्हावं आणि त्या ठिकाणी प्रेक्षकांनी म्हणजे नाटकाचा लाभ घ्यावा आणि त्या ठिकाणी मंडळांनी नाटकं आपली सादर करावीत अशी प्रामाणिक इच्छा आहे। परंतु शासनाकडून या बाबीकडे दुर्लक्ष केले जाते। आता मागे धर्मराव बाबा अत्राम अन्न व पुरवठा मंत्री यांच्याकडे आम्ही गडचिरोलीवासियांनी मागणी केलेली होती की गडचिरोलीला एक नाट्यगृह देण्यात यावं आणि ती मागणी मान्य केलेली आहे। बघूया आता पुढे काय होतं आणि काय मागणी मंजूर होते की नाही। तर सर खूप सुंदर तुम्ही माहिती दिली आणि जसं आता तुम्ही नायब तहसीलदार होते, आता रिटायरमेंट झालेले आहे, तर या निमित्तानं म्हणजे आता तुम्हाला जसं आपल्या शासनाला आपल्या झाडीपट्टीची काही समजा मागणी मागायची आहे, तर तुम्ही कोणती मागणी तुम्ही शासनाकडून म्हणजे तुम्हाला मागायची वाटते? नाही, शासनाकडून आता वृद्ध कलावंतांचं जे मानधन आहे ते जे ऍक्च्युअल कलाकार आहेत ते अजूनही वंचित आहेत आणि जे कलाकार आता नव्याने आलेले आहेत किंवा ज्यांनी फक्त 15 ते 20 नाटकामध्ये काम केलं अशांचे म्हणजे मानधन मंजूर झालेले आहे। तर याच्या बाबत शासनाने विचार करायला पाहिजे। सर्व झाडीपट्टीतील सर्व कलावंतांना 50 वर्षाच्या वरचे जे कलावंत आहेत त्यांना मानधन मिळायलाच पाहिजे आणि त्याचबरोबर जी नाट्यगृहाची समस्या आता सांगितली ती नाट्यगृह बांधकामाची लवकरच शासनाने दखल घ्यावी एवढी इच्छा प्रदर्शित करतो। खूप खूप धन्यवाद सर, खूप धन्यवाद। वेळ काढून आम्हाला जी वेळ दिली, खूप खूप धन्यवाद।